श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तळलेले पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. तुम्हालाही आवडत असतीलच ना. तर आज आपण खुसखुशीत, कुरकुरीत, खमंग, कमी तेलकट आणि भरपूर लेयर्सची अळूवडी तयार करणार आहोत. या वड्या 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये अगदी आरामात स्टोअर करून आपण ठेवू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण फ्राय करून खाऊ शकतो. तर इथे मी आळूची पानं घेतलेली आहे. माझी घरचीच पानं आहेत, तरी पण मी अर्धा तास 1 चमचा मीठ टाकून हे स्वच्छ भिजवून ठेवलेले आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने मी हे पानं धुवून घेतलेले, की जेणेकरून यात काही छोटे कीटक असतात किंवा धूळ माती असते ती ह्या मिठाच्या पाण्यामुळे निघून जाते. आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता ही पानं मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घेतले. तर त्यानंतर एक ट्रिक आहे, ती म्हणजे काय, तर ही जी डार्क रंगाची शीर आहे ती सुरीने मी अशी कापून घेते, की तुम्ही लाटण्यानेही तुम्ही प्रेस करू शकता किंवा मग वाटी तांब्याने सुद्धा प्रेस करू शकता. यामुळे आपल्या वड्या रोल व्हायला मदत होते. त्याचबरोबर मी मोठी पानं एक साईडला केलेली आणि छोटी पानं एक साईडला केलेली. ही माझी घरगुती पानं असल्यामुळे ही घशाला अजिबात खवखवत नाही. तर तुमच्या जर पानांना खवखव होत असेल तर एक ट्रिक मी पुढे सांगणार आहे. तर इथे 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. 10 ते 15 पानांसाठी 1 वाटी बेसन भरपूर आहे. आणि 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने छान बाइंडिंग येते आपल्या वड्यांना. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता. त्याचबरोबर मी इथं हिरवी मिरची, आलं, लसूण आणि मीठ याचं वाटण घेतलेलं आहे. 6 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या. त्याचबरोबर अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. तुम्ही गूळ आणि चिंचेचा कोळ इथे वापरू शकता. माझी पानं अजिबात खवखवत नाही घशाला, त्यामुळे मी इथं ते वापरलेलं नाही. तुम्ही आवर्जून घाला. तर थोडे थोडे पाणी घालून हे आपण भज्यांना जसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पानांना लावता आलं पाहिजे. असं म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा मी इथं तीळ टाकून घेते आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेते. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे पिठाचं. त्यानंतर मी ट्रे घेतलेला आहे. त्यावरती मला आळूच्या वड्यांची पानं ठेवून आणि त्याचे वड्या बनवून घ्यायच्या आहे. सर्वात मोठं पान मी आधी खाली ठेवून घेतलेलं. त्यावरती आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे, हे पीठ ह्या पानांना अगदी व्यवस्थित असं बोटांनी सरकून आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं पान गोळा होतं, याची काळजी घेऊन आपल्याला व्यवस्थित हे पीठ पानाला लावून घ्यायचं आहे. आता यावरती दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण सुरुवातीला जसं पान ठेवलं होतं त्याचं क्रॉस पान ठेवायचं आहे. म्हणजे आता मी टोकाची बाजू समोरच्या साईडनी केलेली. आता हे पान पण थोडंसं आपण प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर पीठ हे पसरवून घ्यायचं आहे. पहिल्या पानाला थोडंसं गोळा होतं, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपण हे पान ठेवून घ्यायचं आहे. यावरती असेच 2-3 पानं आपल्या अंदाजानुसार ठेवून घ्यायचे. मी इथं पानं लावून घेतलेली. असं पातळसर आपल्याला ही पिठाची लेअर करायची आहे. तर लावून घेतलेली. माझी पानं मोठे आहे त्यामुळे जास्त जाडसर असा हा रोल होईल. दोन्ही पण साईडनी मी मध्ये कड्या फोल्ड करून घेतलेल्या पानाच्या आणि व्यवस्थित दाबून प्रेस करून याचा रोल करून घेतलेला. याचा घट्ट असा रोल आपण करून घ्यायचा आहे. शिरा काढल्यामुळे हा रोल पटकन होतो. तर बाकीचे पानांचे पण अशाच पद्धतीने मी रोल करून घेतलेले. आणि त्याचबरोबर साईडला मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले होते. चाळणीत ह्या वड्या मी ठेवून घेतलेल्या आणि त्यावरती गरम पाण्यावरती पातेल्यावरती चाळणी ठेवून 15 ते 20 मिनटं मी हाय फ्लेमवरती हे वाफवून घेतल्या. आपल्या वड्या व्यवस्थित छान वाफून झालेल्या आहे. आता थंड होऊन देते आणि अर्धा तास थंड झाल्यानंतर मी ह्या वड्या कापून घेते. आणि तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या लेयर्स या वड्यांना आलेल्या आहे. फक्त थोडं थंड होऊन द्यायचं, नाहीतर मग याचे तुकडे होतात, कारण त्या वाफलेल्या असतात. त्यानंतर सुरीला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित कापल्या जातात. तर अशा पद्धतीने ना मी वड्यांचे सर्व काप करून घेतलेले. आता ह्याच वड्या तुम्ही फ्रीजमध्ये
स्टोअर करू शकता 5 ते 6 दिवसांसाठी, किंवा ह्या वड्या अशाही खाल्ल्या तरीही चवीला खूप छान लागतात। आता आपण ह्या वड्या तळून घेऊया। तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता। तर मी हाय फ्लेमवरती तेल व्यवस्थित म्हणजे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या वड्या इथे तळून घेते। तर सुरुवातीला एखादा मिनिटभर आपल्याला ह्या वड्या तशाच ठेवायच्या आहे, नाहीतर मग ह्या वड्यांचे तुकडे होतात, लगेचच आपल्याला पलटवून घ्यायच्या नाही। आणि ह्या वड्या मोठ्या आचेवरच आपल्याला तळून घ्यायच्या, म्हणजे ह्या वड्या कुरकुरीत व्हायला मदत होते। एखादा मिनिटभर एका साईडनी परतून तळून घेतल्यानंतर आपण ह्या पलटवून देणार आहोत। अगदी व्यवस्थित आपल्या ह्या वड्या छान तळता आहेत आणि वासही खूप छान येतो आहे वड्यांचा। अशाच दोन्ही साईडने आलटून पलटून आपल्याला छान लालसर होईपर्यंत ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे। आणि ह्या वड्या तळण्यासाठी 3 ते 4 मिनिट लागतात। तर हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे। आपल्या वड्यांचा रंग तुम्ही बघू शकता, छान लालसर असा रंग आलेला आहे। अजून एखादा मिनिटभर ठेवून आणि त्यानंतर आपल्या ह्या वड्या मी काढून घेते। आता ह्या वड्या काढून घेते। छान मस्त कुरकुरीत ह्या वड्या आपल्या झालेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या शिल्लक वड्या आहेत त्याही अशाच पद्धतीने मी तळून घेते। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करत जा, त्याचबरोबर व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर अगदी उरलेल्यासुद्धा वड्या मी अशाच पद्धतीने 3 ते 4 मिनिटांमध्ये तळून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता अळूवडी कुठेही तुटलेली नाही, फुटलेली नाही, अगदी परफेक्ट अशी भरपूर लेयर्सची अळूवडी याची तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा, बघताच तोंडाला पाणी येईल अशी अळूवडी आपली तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। खमंग खुसखुशीत अळूवडी तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।